आमदार चषक कोण विसरेल आणि त्या ठिकाणी त्या आठवडी साठवून एक फ्रेम दिली. दीपकजी पाटील न्यू अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर येतेजे पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला सामन्याला सुरुवात होईल. चला घाई करा, वेळ दौडू नका, लगेच फिल्डिंग सजून घ्यायचे. मीटिंग कोणत्याही प्रकारची होणार नाही. सेलिब्रेशन जे काही करायचं आहे ते मात्र मॅच नंतर करा. आता 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचा आहे. तर ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल आणि या 2 षटकांचं धावतं वर्णन घेऊन येतील मंथनजी करत. ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर आणि एनसीसी नारंगी ब. चला टॉस करण्यासाठी या, लगेच टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना वेलकम सँडी, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. चला मनीष आणि अनिकेत थोडंसं वॉर्मअप करा जा. जवळजवळ 4:30 वाजत आलेत आणि मॅचेस भरपूर आहेत. फायनल्स देखील आपल्याला संपन्न करायची आहे. अवधूत कामत उपस्थित आहात का? येस, चला या. आणि एनसीसी नारंगी ब संघाचा कर्णधार आपण देखील या. इथेच आपण टॉस करणार आहोत. दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोनही अनुभवी फलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय त्यांना बॉक्स क्रिकेट मधनं मात्र क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आज आपण पाहतोय ओव्हर आर्म क्रिकेटमध्ये एक ॲज अन आयकॉन प्लेअर म्हणून त्याला सातत्यानं पाहिलं गेलं पालघर जिल्ह्यात. असा स्ट्रायकिंग एंडवरती आहे मनीष भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे अनिकेत काका. या नावानं मात्र प्रसिद्ध आहे हा खेळाडू. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती यश. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती खणखणीत फटका, सरळ सीमा पार षटकार, बिग ब्लास्ट. अतिशय चांगला फटका. मनीषच्या बॅटमधनं महत्व जाणून आहेत या सामन्याचं. यातून जो जिंकेल तो आज सफाळे गटातनं क्वालिफाय होताना आपल्याला पुढे येताना दिसेल. पहिल्याच बॉलवरती आपला दमखम दाखवलाय फलंदाज मनीषने. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती यश चौधरी. यश टू मनीष. या ओव्हर मधील दुसरा बॉल. इथे मात्र स्विचिटचा अँगल बनवलाय. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. धावांचा पाऊस पाऊस आणि पाऊस पाहायला मिळतोय. एक षटकार, एक चौकार, 10 धावा. फलकावरती आता मात्र यशच्या कानामध्ये काहीतरी कानमंत्र दीपेशने दिलाय. आता पाहूया कशा प्रकारे आता गोलंदाजी करेल. राऊंड द विकेटने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर यश. ते मात्र पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. बघा साईड अँगल बदलला आणि त्याच्यानंतर चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. हलकीशी उसळी घेऊन जाणारा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती यश. यश टू मनीष. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळले. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि चेंडूवरती असलेली चांगली नजर देखील पाहायला मिळाली. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 14 धावा. जय हनुमान मायखोप संघाची. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा यश टू मनीष. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू पिक केलं. या चेंडूला मैदानी लगत चेंडू जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण होत आहे. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय
आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने यश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पिकअप शॉट पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय लांबच लांब. षटकार, 6 धावा आणि या षटकाराने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान मायखोप संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 22. चला आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर वर्सेस एनसीसी नारंगी ब. सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. खुल्या गटातनं पुढे येणारा संघ कालच्या दिवसात अप्रतिम खेळ ज्यांनी केला ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर आणि वैतरणा चंदन सार गटातनं अफलातून खेळ ज्यांनी दाखवला असा एनसीसी ब. सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल. षटक क्रमांक 2 अमित घेऊन येतोय अनिकेत साठी. षटकातील पहिलाच बॉल यावेळेला मात्र फक्त प्लेड ऑन केलं आणि शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाईसचे संकेत हे पंचांकडनं आले. एक धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 23. नाणेफेकीचा कौल झाला. ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर या संघानं टॉस जिंकला अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट चा निर्णय इथे घेतलाय. नशीब घेऊन आलाय अवधूत या स्पर्धेत. प्रत्येक मॅच मध्ये टॉस उडवला जातो आणि टॉसचा निकाल हा सातपाटीच्या बाजूने लागतो. आज ॲज आयकॉन आय थिंक सातपाटीमध्ये अक्षय घरत हे देखील खेळताना दिसणार आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अमित. मनीषने मात्र काय जबरदस्त खेळी केली आहे. 2 षटकार मनीषच्या बॅटमधनं आले आहेत. 2 चौकार देखील आलेले आहेत आणि यावेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तिथे आहेत. सुंदर असा टिपलाय झेल. मनीषचा इथे संपलाय खेळ. विकेट डाऊन. विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज संजय तिथे जात आहेत. आता शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. आता या 4 चेंडूंमध्ये किती धावा या जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे ठेवलं जाईल. संबंध सातपाटीकर इथे मंडळी पाहायला मिळतात. त्यांचं हार्दिक स्वागत मानाचे राजे चषक वेळी 2024 मध्ये. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. आता 4 बॉल मध्ये पाहूया किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे ठेवलं जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तर धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 23 धावा. एक गडी बाद झालेला आहे. षटकातील 3रा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती अमित पाटील. अमित टू संजय गावड. इथे मात्र स्विचिटचा अँगल जरूर बनवलाय. बॅटच्या मधोमध काही चेंडू लागला नाही. फक्त खेळून काढलेला आहे. एकच रन तिथे मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 24. तीन चेंडू झालेत. अजूनही या सत्रातील 3 चेंडू बाकी आहेत. आता या 3 चेंडूंमध्ये पाहूया किती धावसंख्या उभारली जाईल. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. अनिकेतच्या बॅट मध्ये काही आला नाही. डॉट बॉलने या चेंडूची सांगता झाली आहे. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 24 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे अनिकेतच्या बॅटमधनं, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. अगदी चांगलासा झेल टिपला. विकेटचं झालंय पतन. शेवटचा चेंडू आता या सत्रातील बाकी आहे. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 24 धावा. प्लीज शेवटचा बॉल आहे.
शेवटचा बॉल आता या सत्रातील आहे. आता या शेवटच्या बॉलवरती पाहूया किती धावसंख्या जमवली जाईल. षटकातील शेवटचा बॉल फेस करण्याकरता सज्ज होतोय स्वप्नील भोईर. अमित टू स्वप्नील इथे शेवटचा बॉल. काय अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड. मनाशी तेच ठरवून आले होते की शेवटच्या बॉलला मागच्या बाजूला मारायचं आणि 6 धावा जमवायच्या आणि या 6 धावा जमवल्या. या 6 धावांनी झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. 31 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. या ऐकूया प्रमोद सरांचा गोड आवाज. विजयासाठी लक्ष यावेळेला ठेवण्यात आले. ते 31 रन्स आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांमध्ये 12 बॉलचा खेळ आहे. चला क्विकली आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. जयरमान मायकोफ टीम काय भन्नाट फॉर्मामध्ये आपण पाहिलं. मनीषला ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली 2 चौकार 2 षटकार शॉर्ट टर्ममध्ये. आणि स्वप्नील भोईर पुन्हा एकदा मात्र आपण पाहताय शेवटच्या बॉलवर आले आणि स्वप्नील भोईरने सांगितलं की टायगर अभी जिंदा आहे. चांगला शॉट खेळला. 6 धावा मिळाल्या. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचा आहे. चला घाई करा वेळ दौडू नका प्लीज. यानंतर ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर 2 हात करणार आहेत एनसीसी नारंगी बट टीम समोर. चला 2 बॅटर जरा घाई करा. आम्ही समजू शकतो की तुम्हाला क्विकली खेळावं लागतं परंतु ना इलाज आहे कारण ऑलरेडी आपण सूर्याला तर थांबू शकत नाही. चला 2 बॅटर उज्ज्वल संघ मताने. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना श्री गणेश डोंगरीपाडा ही टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. सकाळच्या सत्रामध्ये योगेश घरत यांनी मात्र माहिती दिली की ज्या पद्धतीने संघ विजयी झाला तर योगेश घरत यांच्याकडून टी शर्ट ऑलरेडी त्यांनीच दिलेले आहेत आणि हे टी शर्ट आपण पाहतायत एक सुंदर पद्धतीनेचं पॅटर्न. योगेशजी घरत साहेब यांनी मात्र हे टी शर्ट डोंगरीपाडा टीमला स्पॉन्सरशिप केलेत. त्यांचं सुद्धा करूया आपण धन्यवाद. अमित पाटील अण्णा एका साईडला आपण पाहतायत. दीपेश चौधरी तर गेम प्लॅनिंग केलं गेलं. यशला थोडंसं पाठीमागे ठेवलंय कारण इथून आता स्ट्रॉंग बॅटिंग करायची आहे. पर्याय फक्त समोर आहेत षटकार आणि चौकार. ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी गोलंदाजांवर हल्लेबोल केले त्यावेळेला खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील भोईर थोडेसे चुकले त्या ठिकाणी आणि इथून आपण पाहताय थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि इथून आपण पाहतायत पहिल्याच बॉलवर संजय गावड पहिल्याच बॉलवर परिपूर्ण चकवतायत. दोन फुल टॉस बॉल सोडणार नाही आहे. सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलंय. 6 धावांकरता स्लोवर 1 करण्याच्या प्रयत्नात होते आणि संजय गावड यांच्या या बॉलवर एक अप्रतिम षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6. 2 बॉलच्या समाप्तीनंतर यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. बॅकअप मिळतोय साईच्या माध्यमातून. फेकी येईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा अमित पाटील अण्णाच्या बॅटमधून. एक मॅन इन फॉर्म म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. शांत स्वभावाने नेहमीच क्रिकेट खेळत आलाय आणि सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच अमित पाटील अण्णा आणि दीपेश चौधरी. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग करत असताना फिल्डर त्या ठिकाणी साई पुढे सरसावतील. चांगली फेकी होत असताना सिंगल मेल सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 9 वर जाऊन पोहोचले गेले. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर सर्व आमच्या लाडक्या शिस्तप्रिय प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक स्वागत आहे. आयकॉन प्लेयर म्हणून अक्षय घरत त्याला सुद्धा इन्व्हाइट केले गेले. ज्या पद्धतीने आपण पाहू शकता खुल्या गटमधून सातपाडीकरांनी रात्रीचं धडाकेबाजमध्ये चांगलं प्रदर्शन सातत्याने पाहायला मिळालं. ताई पॅकरच्या माध्यमातून गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने टप्पा पडल्यानंतर ज्या दिशेने मात्र ऑफ्टमच्या थोडासा बाहेर निघाला. चांगली थिंकिंग. 5 बॉलचा खेळ झालाय. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला ऑन साइडला काय प्रेझेन्स ऑफ माइंड. ब्युटिफुल टायमिंग. स्विच हिटचा अप्रतिम हा षटकार पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. संघाची धावसंख्या 15. आता विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 16. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण आमच्या प्रेक्षकांना हवं असतं प्युअर क्रिकेट आणि क्वालिटी क्रिकेट. प्रत्येक संघाचे वेगवेगळे पाठीराखे आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. ग्रामस्थ मंडळी आपल्याला पाहायला मिळते. त्या प्रत्येक संघाचे पाठीराखे बनून आलेले आहेत. आयुष्यात म्हणतात ना कितीही पाठिंबा असला तरी तुमच्यामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असावी लागते तरच तो यशस्वी होतो. पुन्हा एकदा बॉल तयार. हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका. हे क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने पाहिले. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल तर यावेळेला सबब चालणार नाही. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. चान्स घ्यायला हवा होता का. मात्र हेच खेळाडू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल आणि 15 रनची नितांत आवश्यकता आहे. काय सामना अप्रतिम रंगताना पाहायला मिळतोय. 5-15 गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. जितेंद्र अर्थातच जी या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चला थोडीशी घाई करा. वेळ दौडू नका. दीपेश चौधरी आपण पाहतायत बॅटिंग स्वर. 5-15चं समीकरण. इथून यावेळेला सरळ बॅटचा काय फटका खेळलाय. जसा वेग तसाच मात्र यावेळेला बॅटचा वेग सुद्धा पाहायला मिळाला. काय फ्लो होता. सरळ बॅटने खेळण्याचा दृष्टिकोन नेहमी सातत्याने बाळगत असतो. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. 6 धावा. आता बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. उज्ज्वल संघ मथाने. आता ज्वलची ठोके सुद्धा वाढलेत. आज आदेश पाटील यांची जागा ते चालवत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साइडला. वाह क्या बात है. कडक शॉट. जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला फटका. षटकार. 6 धावा. इन रो. 3 बॉलवर 3 षटकार. शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकात मारलेला षटकार आणि लगातार 2. काय बॅटिंग केले दीपेश चौधरी. यासाठीच पाठवलं होतं सलामीवीर म्हणून. हे गेम प्लॅनिंग फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. काय बॉडम हँडचा चांगला वापर करतो दीपेश चौधरी. नेहमीच नम्रपणाने क्रिकेट खेळत आलाय. क्रिकेटच्या प्रती तुम्ही जेव्हा आदर करतील ना तेव्हा क्रिकेट तुम्हाला एक मोठ्या लेवलला घेऊन जाईल. मॅग्निफिसंट बॅटिंग. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा. वेळ दौडू नका. हे वाक्य आता मात्र वारंवार आमच्या मुखातून निघणार आहेत. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. रिषभ पंत स्टाईल मध्ये. मॅग्निफिसंट असं आव्हान शक्य करून दाखवलं आणि स्वप्नील भोईरने सुद्धा मात्र
आलिंगन दिलं दीपेश चौधरीला. वॉट बॅटिंग, 4 बॉलवर 4 खणखणीत नाणं वाजलं. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग, मॅग्निफिसंट अँड इनक्रेडिबल. चला घाई करा, सफाळे गटमधून संघ उज्ज्वल संघ मताने संघाने मारली बाजी. चला बाहेर यायचंय लगेच आणि ओपन टीम आपण फिल्डिंग लगेच सजून घ्या. क्लास दीपेश चौधरी सुपर बॅटिंग